जयराम रमेश हे आता सध्या आपण पाहतोय की प्रवक्ते म्हणून काम करतायत। विशेषतः राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटचे असे काँग्रेस नेते ते म्हणवले जातात। एक प्रकारे राहुल गांधी जे काही बोलतायत ते कदाचित जयराम रमेश यांचीच भाषा असावी अशा पद्धतीने जयराम रमेश हे बोलत असतात, सांगत असतात आणि तीच भूमिका राहुल गांधी यांची सुद्धा असते, हे बऱ्याच वेळा पाहायला मिळतं। तर त्या जयराम रमेश यांच्या संदर्भात प्रश्न गुलाम नबी आझाद यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं, तर जयराम रमेश हे नेमके कोण आहेत, काय नेमका त्यांचा बायोडेटा आहे हे आम्हालाच माहिती नाही। हे जयराम रमेश हे कुठल्या युवक काँग्रेसमध्ये नव्हते, कधी ते NSUI मध्ये नव्हते, ते म्हणजे विद्यार्थी संघटनेमध्ये कधी आले नाहीत, तिथून आलेले नाही आहेत, कुठल्याही जिल्हा स्तरावरती कधी नव्हते, कुठल्या ब्लॉक कमिटीमध्ये नव्हते, कुठल्याच समित्यांमध्ये ते नव्हते, पण थेट ते एकदम आले, एकदम ते खासदार पण झाले, एकदम ते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले आणि आता ते प्रवक्ते म्हणून वेगवेगळे ट्विट करत असतात। आणि प्रामुख्याने कशावर ट्विट करतात, तर त्यावेळेला सरकारमध्ये असताना त्या विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये ट्विट करायचे किंवा त्या संदर्भात काही ते नरेटिव्ह तयार करायचे।